डोळ्याचं पार न फेडणारी लढत बघायला मिळाली आज आपल्याला. एकीकडे भुंगा आणि लखन, एकीकडे बकासूर आणि बब्या. काटाकीर लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल कुणी घेतला रे, कुणी घेतला सांगा आता कमेंट्समध्येच. काय डोळ्याचं पारणंच फेटलं राव. मस्तच. अवघड आहे, बकासूरला रोखणंच अवघड आहे. सगळ्यांची समीकरणं जी होती ती या बकासूरने दूरच केली. मोठमोठे गार केले गंमतमध्ये, असं खूप लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या. अशा कमेंट्स करू नका. सगळे नंदी आपले आहेत आणि आनंद साजरा करा. हा विजय बकासूर फॅनचा आहे. हा विजय संबंध महाराष्ट्रातील बकासूर प्रेमींचा, गावठी बैलाचा देवदूत बकासूरच्या सगळे फॅन फॉलोइंग आहेत त्यांचा आहे. हा विजय गावठी नंदींचा आहे. हा विजय ज्या बैलाला कमी लेखलं गेलं त्यांचा विजय आहे. हा विजय इतिहासामध्ये नोंद होण्यासारखा विजय आहे. संबंध महाराष्ट्राला आज दाखवून दिले त्याने. सलग 4-5 दिवस पळतो आणि गुलाल घेतो. सलग 2 दिवस पळतो, 1 नंबरचा मानकरी होऊन हिंद केसरी होतो. नाव त्याचं बकासूर. बकासूर म्हणतात त्याला, बकासूर. काय पळाला हा बकासूर, काय पळाला. खूप मोठी लढत होती ही लढत. बकासूर विरुद्ध लखन आणि भुंगा ही होती. एकटा बकासूर, एकट्या एका साईडला दोघे जण टॉपचे. ही लढत तिघांच्यात होती. तिघांच्यात म्हणण्यापैकी बकासूर विरुद्ध लखन भुंगा हीच जोडी होती. सगळ्यांना माहीत होतं हीच गाडी 1 नंबर करणार. गाडी पब्लिकनं लागू दे, गाडी कुठेही लागू दे, ही गाडी 1 नंबर करणार तर करणारच. परंतु त्याचा जर दिवस असेल ना तर तो काही करू शकतो, त्याला माहीत आहे. आणि तो त्यावेळेस असा पळतो. लखन शेजारी असला की त्याला जास्त स्पीड येतं. काय होतं मला काय माहीत नाही, त्याला काय अंगात शिरतं बकासूरच्या. असला लखन शेजारी गाडी ओढतो तर ओढतोच तो बकासूर. लखनचं भुंगाचं कौतुकाची थाप त्यांना. खूप चांगले पळाले. काय ओव्हरटॅक केला लखन भुंगाने मागणे. थोडीशी भुंगाच्या पायामध्ये कासरा अडकल्यागत झालं असं वाटत होतं. थोडे कमेंट्स होत्या माझ्याकडे, कमेंट्स आल्या होत्या. त्यांच्या कमेंटच्या आधारावरती बोलतोय. चांगले गाडी पळाले. घरणीकेकरांचा राजा त्याने सुद्धा दाखवले की 2 नंबरचा बैल घेऊन दाखवायचा आणि गुलाल मिळवून दाखवायचा. आणि त्याने सुद्धा स्वतःला सिद्ध केले. तो सुद्धा खूप छान पळाला. अशीच कामगिरी कर घरणीकेकरांचा राजा, आणि तुला असंच गुलालामध्ये बघायचे सगळ्यांना. सचिन लक्षा काय पळाले, जीव तोडून मालकासाठी पळाले. नशीब बघा किती. सेमीफायनल पब्लिकने, फायनल पब्लिकने. शेवटी नशीब. पण हे भविष्यातील स्टार आहेत. हे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील किंगमेकर दोघे आहेत. बाकीचे सगळे नंदी होते. काय पळाला राजा, रेठरेकरांचा राजा काय पळाला. आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला. कुठला नंदी मला कमेंट्स बॉक्समध्ये नावे सांगा जे फायनलला होते त्या ठिकाणी. सगळे नंदी चांगले पळाले, सगळे नंदी चांगले पळाले. आज बकासूरने सिद्ध केले स्वतःला. सगळ्या फॅन्सला सांगतो, बकासूर जरी आतापासून इथून कुठलंही मोठं मैदान असू द्या, तिथं जरी हारला ना तरी काय मनावरती घेऊ नका कुणीच. त्याने आज इतिहास केला आहे. त्याने आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचे नामांकित नंदी यांचा पराभव केलेला आहे. एवढी सोपी गोष्ट नव्हती. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये लखन आत्ताच्या घडीला डाव्या खांदी पळणारा एक टॉपचा रँकिंगचा नंदी लखन. कुठलंही मैदान असू द्या, 1 नाही तर 2 नंबर. आज सुद्धा 2 नंबर केला त्याने. भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. कुणी कितीही टॉपची गाडी असू द्या मुंबईमध्ये, याचा दबदबा त्या ठिकाणी होताच. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो चांगलाच पळतो. परंतु आज एक अस्तित्वाची लढाईच होती बकासूरची. आज त्याला उत्तर द्यायचंच होतं फॅन्सला. आज उत्तर त्याला द्यायचंच होतं ट्रोल करणाऱ्यांना. आज त्याला उत्तर द्यायचंच होतं की तो
2 वेळा हिंद केसरी उगीच म्हणजे 2 2 दिवस पळून हिंद केसरी उगीच नाही. काल 2 फेरे पळालाय, आज 3 फेरे पळालाय, 1 नंबर घेतला आणि टॉपच्या गाड्या होत्या. चेष्टा नाही मित्रांनो, चेष्टा नाही. सलाम आहे या बकासूरला. सोपी गोष्ट नव्हती आज बकासूरच्या कर्तृत्वाला सलाम. त्याने काय कामगिरी केली. सगळेजण म्हणत होते, अगदी मी सुद्धा म्हटलं होतं, बकासूर ही गाडी रोखू शकत नाही आहे, ही गाडी कोणच रोखू शकत नाही आजची, कारण की टॉपच गाडी होती. शेवटी ज्याचं नशीब साथ देतं त्याचं देतच म्हणावं लागेल. आणि आज त्यानं नशीब साथ दिलं बकासूरचं. बकासूर रेकॉर्ड ब्रेक केलं आहे आज त्याने बकासूरने. आज महाराष्ट्रामध्ये बकासूर फॅन्सने दिवाळी साजरी केली असेल. सोपी गोष्ट नव्हती मित्रांनो. व्हिडिओ बनवतोय, 8 मिनटाचा व्हिडिओ होईल, 8 ते 9 मिनटाचा, 10 मिनटाचा. मला एक खूप म्हणजे खूप आज बोलायचे. खूप लोकांना वाटत होतं आज म्हणजे खूप लोकांना वाटलं सुद्धा होतं बकासूर डीम आलाय, बकासूरचा पळ कमी आलाय. कालसुद्धा वाटलं थोडीशी गाडी पब्लिकने लागली, यायला बकासूर पळना, महाराज काही कमेंट्स पण होत्या, महाराज पळतोय पण बकासूरच पळना. कमेंट्स होत्या, मी काल बघितलेल्या. मी कमेंट्स स्क्रीनशॉट काढून ठेवतो. मी प्रत्येक मला जो काय मला कोण मला काय बोलतं, मला कमेंट्समध्ये मी कमेंट्स ठेवतो, मी काळजी करू नका. परंतु काही लोक मला तर खूप ट्रोल करतात, करू द्यात. एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील यूट्यूबर जरी असेल तर एक मनामध्ये बकासूर प्रेमी आहे. सगळ्या नंदीवरती माझं खूप सारं प्रेम आहे. परंतु एक बकासूरमुळे आपण चर्चेमध्ये आहे, आपल्याला बकासूरमुळे लोक ओळखतात. आणि खरंच आज आनंद साजरा सगळ्या महाराष्ट्रामध्ये होतोय. एक जे कोणाला जमणारही नव्हतं ते बकासूरनेच केलेलं आहे. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. खरंच एवढी टॉपची गाडी रोखणं कठीणच होतं. खरसुंडीचा बाब्या, घाणंदकरांचा बाब्या, काय साथ दिली या बैलाने. दोन्ही खांदी पळतोय तो सुद्धा. खरंच जेवढं बकासूरचं कौतुक होतंय तेवढं त्या बाब्याचं सुद्धा झालं पाहिजे. खरा कौतुकास पात्र आहे आज बबलू चाचा आपले. काय पळवली गाडी बबलू चाचाने. डोळ्याचंच पारणं फेडलं बरं का मित्रांनो, डोळ्याचं पारणं खरंच फेडलं या बबलू चाचाने. त्यांनासुद्धा खूप लोकांनी ट्रोल केलं. बबलू चाचा 2 वेळा एकदा गाडी हारली होती बकासूर घोटची सारजाची. त्यावेळेस खूप लोक नाराजसुद्धा होते की बकासूरची गाडी बबलू चाचा व्यवस्थित चालवत नाहीत. मित्रांनो, शेवटी ड्रायव्हरचं काम करत असतो. शेवटी बैलांचा पण मूड असतो. आपल्याला थोडीसं काय झालं तर आपण सुद्धा सांगू शकतो. आपल्याला जर काय झालं तर आपला पण मूडवरतीच काम असतं. तसं बैलांचं सुद्धा मूडवरती काम होतं आणि त्याला उत्तर द्यायचंच होतं. ज्यांनी त्याच्या मालकाला हिनवलं, ज्यांनी त्याच्या दावणीतल्या महाराजला हिनवलं, मोहिल शेठ यांना हिनवलं, परंतु आज सिद्ध केलं तो संपणाऱ्यातला नाही आहे. तो टिकून पळणारा बैल आहे. विपुल ड्रायव्हर यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी सांगितलं रोज पळतोय हा, टिकून आणि दाट पळणारा बैल आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील पहिलाच असा मी बैल बघतोय, असा नंदी बघतोय. तो देव आहे, देवच राहील आमच्यासाठी. संबंध महाराष्ट्र आज खुश, सगळेजण खुश. डोळ्याचं पारणं फेडलं या बकासूरने. कसा रे, काय आज पळालास तू. आज आनंद खरा मला एवढाच आहे, आज त्याने लखनचा पराभव केला. लखन आणि हे दोघं भाऊभाऊ आहेत, परंतु लखन टॉपच्या पायऱ्यामध्ये असतो. लखन सगळ्यांना एक डोकेदुखी असतो. जरी लखनवरती खूप सारे लोक प्रेम करणारे असतात, परंतु एक मनामध्ये असतं दडपण. सगळ्यांना माहीत आहे, कमेंट्समध्ये सांगा की लखन असला की कोणी म्हणायचं नाही की आज मी 1 नंबर करणार, 2 नंबर करणार. लखन 1 साइड हिरो आहे आणि 1 to 4 to 1 लखन. बकासूर लवकर जोडी पाळताना दिसेल आपल्याला. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये स्वागत आहे भुंगाचं. घरणीकरांचा राजासुद्धा चांगलाच पळाला आहे.
सगळे नंदी चांगले पळाले. सचिन लक्षा या जोडीनं सुद्धा सिद्ध केले की ते सुद्धा एक टॉपचे नंदी आहेत. मित्रांनो, आज खूप आनंद आहे. आनंद साजरा करा. आज आपला बकासूर जिंकला आहे. धन्यवाद.